सयाजी शिंदे यांचं काम हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा आहेत. गावातलं साधं बालपण, आर्थिक अडचणी, वॉचमॅनचं काम, नाटकातील संघर्ष या सगळ्यातून ते पुढे आले आहेत. आज ते मोठे अभिनेते आहेत, पण तरीही साधेपणा जपतात. त्यांचा संदेश सोपा आहे. तुम्ही किती मोठे कलाकार झालात हे महत्वाचं नाही, तुम्ही समाजासाठी काय केलं हे महत्वाचं आहे. ते तरुणांना नेहमी सांगतात, मेहनत करा, चिकाटी ठेवा आणि समाजासाठी थोडंफार योगदान द्या. आजही सयाजी शिंदे नवनवीन चित्रपटांमध्ये काम करत आहेत. 2023 मध्ये पाहिजे जातीचे या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली. पर्यावरण चळवळीला पुढे नेण्यासाठी ते गावोगाव मोहीम राबवत आहेत. 2024 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून समाजकारणाचीही दिशा घेतली आहे. मित्रांनो, सयाजी शिंदे यांचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्याचा प्रवास नाही, तो एका माणसाचा प्रवास आहे, ज्याने स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काम केलं. त्यांच्याकडून आपण शिकतो की कला आणि समाजसेवा या दोन्ही एकत्र चालू शकतात. मग चला, आपणही एक झाड लावूया, एक चांगलं काम करूया आणि त्यांच्यासारखं समाजासाठी जगण्याचा संकल्प करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा आणि आयुष्यात पुढे जात राहा. धन्यवाद.